एक महत्त्वाची बातमी, मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने उद्या भाजपची महत्त्वाची बैठक होणार आहे। महायुतीमध्ये जागा वाटपापूर्वी भाजपकडून तयारीला आता सुरुवात झाली आहे। मुंबई भाजपच्या कोर कमिटीची उद्या संध्याकाळी 6 वाजता बैठक होणार आहे। मुंबई अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर यांच्यासोबत काही महत्त्वाचे नेते यावेळेला उपस्थित असतील। दिल्ली स्फोटामधला डॉक्टर उमर हा आत्मघातकी बॉम्बर होता असं एनआयएकडून सांगण्यात आलेलं आहे। लाल किल्ल्याजवळच्या स्फोटाबाबत एनआयएच्या तपासामध्ये आता मोठा खुलासा करण्यात आलाय। दिल्लीमधल्या स्फोटासाठी i20 कारचा वापर करण्यात आला होता। लाल किल्ला स्फोट प्रकरणामध्ये एनआयएनं मोठी कारवाई केलेली आहे। हल्लेखोर डॉक्टर उमरचा साथीदार आमिर राशिद अलीला दिल्लीमधून अटक करण्यात आली आहे। आमिर जम्मू काश्मीरच्या पामपोरचा रहिवासी आहे। डॉक्टर उमर सोबत कट रचल्याचा आमिरवर आरोप आहे। हल्ल्यामध्ये वापरलेली कार आमिरच्या नावावर होती अशी माहिती देखील आता समोर आली आहे। लाल किल्ला मेट्रो स्टेशन ब्लास्ट प्रकरणासंदर्भातलीच बातमी, एनआयएनं आतापर्यंत 73 साक्षीदारांचे जबाब नोंदवलेले आहेत। सुसाइड बॉम्बर डॉक्टर उमरची आणखीन एक गाडी एनआयएकडून जप्त करण्यात आलेली आहे। दिल्ली पोलीस, जम्मू काश्मीर पोलीस, हरियाणा पोलीस, उत्तर प्रदेश पोलीस आणि इतर संस्थांच्या माध्यमातून तपास सुरू आहे। नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचं काम संथ गतीनं सुरू असल्याचं म्हणत नरेंद्राचार्य महाराजांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे। आमच्या मठाच्या जागेवर बस डेपो उभारला, मात्र आता आमच्या समोर जागेचा प्रश्न उभा राहिलाय असंही नरेंद्र महाराजांनी म्हटलेलं आहे। फार धीम्या गतीने कामं चालू झालेली आहेत आणि कुंभमेळा हे आपल्या महाराष्ट्राचं भूषण असलं पाहिजे। प्रयागमध्ये जर बघितलं तर एवढे लोक आले आणि त्याच्यामुळे काही कोटीमध्ये लोक आले आणि त्यामुळे प्रयागराजचा चेहरामोहरा बदलला गेला आहे। तशा प्रकारे इथला पण चेहरामोहरा बदलला पाहिजे। आपले अतिशय म्हणजे कणखर नेतृत्व असणारे गिरीशजी महाजन साहेबांवर कुंभमेळ्याचे मंत्री म्हणून शासनाने जबाबदारी टाकलेली आहे, तर ते जातीनं तिकडे लक्ष देतील। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये बिबट्यांची दहशत ही आता वाढली आहे। सुरक्षेसाठी शेतकऱ्यांना घराभोवती कंपाऊंड उभारलेलं आहे। शेतकऱ्यांना सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवलेले आहेत। यावेळेस हे बिबट्यांचा वावर या एरियामध्ये वाढला, त्यामुळे तेव्हाच आम्ही ठरवलं की आपल्याला जर आपले लहान मुलगा आहे याची जर सुरक्षेसाठी जर आपल्याला सुरक्षा करायची असेल तर आपण पहिलं तार कंपाऊंड केलं पाहिजे। आम्ही या तार कंपाऊंडला नुसतं एक खाली त्याचं बांधकाम करून एक जाळीवरती त्याच्यावर एक 3 फुटाचं बांधकाम, त्यावरती 7 फुटाची जाळी आणि एक 3 फुटाचं आम्ही फेन्सिंग केलं। फेन्सिंग करण्याचं कारण असं की या फेन्सिंगमुळे तो आतमध्ये येत नाही। मुंबईत मनसेसोबत युतीचा कोणताही प्रस्ताव नाही असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलेलं आहे। मनसे आणि आमचा पक्ष वेगळा आहे, दोन्ही पक्षांना त्यांची ध्येय धोरणं ठरवण्यासाठी मोकळीक आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव नाही ही बाब सत्य आहे आणि काल मुंबईच्या सर्व कार्यकर्त्यांनी जो निर्णय घेतल्याची आणि जी भावना व्यक्त केल्याची ती आपल्या समोर आहे। त्यामुळे त्यांचा पक्ष वेगळा आहे, आमचा पक्ष वेगळा आहे आणि आमच्या पक्षाची ध्येय धोरणं आम्हाला आणि त्यांच्या पक्षाची ध्येय धोरणं त्यांना ठरवण्याची मोकळीक आहे। नगर परिषद निवडणुकीमध्ये स्थानिक नेत्यांच्या निर्णयाला महत्त्व आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। स्थानिक आघाड्यांसाठी स्थानिक नेत्यांना सूट देण्यात अडचण नाही। निवडणुकीमधील युतीबाबतच्या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण आहे। सगळ्याच पक्षामध्ये स्थानिक नेत्यांचं हे इलेक्शन असतं। स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांच्या इलेक्शनसाठी आपण आपल्या सहकार्यांसाठी काही बदल किंवा काही आघाड्या जर स्थानिक प्रश्नांसाठी आपण तेवढी त्यांना सूट दिली तर मला असं वाटतं कुठल्याच पक्षाला काही त्याच्यात अडचण वाटत। पुणे नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर ते चाकण दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। 10 ते 12 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। पोलीस यंत्रणा कमी असल्यानं वाहतूक कोंडी सोडवण्यात अडचणी येत आहेत। पुणे नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर ते चाकण दरम्यानची ही दृश्य आहेत। या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। 10 ते 12 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात।